प्रश्न क्रमांक पहिला. प्रत्येकी 5 जिल्हे असणारे प्रशासकीय विभाग कोणते आहेत? उत्तर आहे पुणे, नाशिक, अमरावती. प्रश्न क्रमांक दुसरा. क्षेत्रफळाने, तालुक्याने, जिल्ह्याने सर्वाधिक मोठा असणारा प्रशासकीय विभाग कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाग कोणता आहे? उत्तर आहे सह्याद्री पर्वत. प्रश्न क्रमांक चौथा. शंभू महादेव डोंगररांगा कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी करते? उत्तर आहे भीमा, कृष्णा. प्रश्न क्रमांक पाचवा. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? उत्तर आहे 307,713 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्यात लागून आहे? उत्तर आहे 8. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? उत्तर आहे 370 लाख हेक्टर. प्रश्न क्रमांक 8. हनुमंत घाट हा कोणत्या मार्गे जातो? उत्तर आहे कोल्हापूर कुडाळ. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो? उत्तर आहे बेसाल्ट. प्रश्न क्रमांक 10. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? उत्तर आहे सातपुडा. प्रश्न क्रमांक 11. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? गोंदिया. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आणि त्यांच्या पूर्वी कोणत्या टेकड्या आहेत? उत्तर आहे सातपुडा आणि गाविलगड. प्रश्न क्रमांक 13. पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? उत्तर आहे जुन्नर. प्रश्न क्रमांक 14. पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? उत्तर आहे 5 जिल्हे आहेत. ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, रायगड. प्रश्न क्रमांक 15. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? उत्तर आहे पालघाट खिंड. प्रश्न क्रमांक 16. कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितळखोरा. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची खाडी सर्वात जास्त आहे? उत्तर आहे पश्चिमेकडील. प्रश्न क्रमांक 18. माथेरान हे कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे? उत्तर आहे डोंगरमाथा. प्रश्न क्रमांक 19. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झालेली आहे? उत्तर आहे लोणार. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदीचे खोरे कोणते? उत्तर आहे गोदावरी खोरे. प्रश्न क्रमांक 22. खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? उत्तर आहे तापी, नर्मदा, दामोदर, महानदी. प्रश्न क्रमांक 23. 1 इंच वायुभार किती? उत्तर आहे 34 मिलीभार. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात असते? उत्तर आहे पूर्व विदर्भ. प्रश्न क्रमांक 25. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे पर्जन्यछायेचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 26. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 27. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान कोणता प्राकृतिक विभाग आढळतो? उत्तर आहे कोकण किनारपट्टी. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक व तेलंगणा या 2 राज्यांना लागून आहे? उत्तर आहे नांदेड. प्रश्न क्रमांक 29. नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत? उत्तर आहे 54. प्रश्न क्रमांक 30. कडाप्पा प्रकारचा खडक महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? उत्तर आहे कोल्हापूर, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 31. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? हिंगोली व बीड. प्रश्न क्रमांक 32. बीड हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 33. सह्याद्री पर्वतातील उंच शिखर कळसुबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 34. भारताचे कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हणून ओळखतात? उत्तर आहे छोटा नागपूर पठारे औद्योगिक प्रदेश. लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? 4. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? कोयना.